ठिकाणी लोणार शहरातील प्रभाग क्रमांक 8 व प्रभाग क्रमांक 9 चा प्रचार दौरा या ठिकाणी सुरू होत आहे। आपल्या समोर जो रोड रोलर ठेवलेला आहे त्याचं गुपित या ठिकाणी आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सूर्यकांतजी वाघमारे साहेब हे आपल्याला सांगतीलच, परंतु या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार पुढील 25 वर्षांमध्ये पाहायला मिळेल। सूर्यकांत वाघमारे साहेबांच्या माध्यमातून आपण नगरपालिकेत किंवा कुठल्या मोठ्या पदावर नसतानाही वाघमारे साहेबांचं योगदान या लोणावळा नगरपालिकेच्या नावाची जी बदनामी झाली तो बदनामीचा डाग पुसण्यासाठी या पुढील 25 वर्ष पारदर्शक कारभार या शिवसेना आरपीआय युतीच्या माध्यमातून वाघमारे साहेबांना यावेळेस आपण जर संधी दिली, ऐतिहासिक तिसऱ्या अध्यायाचा मी लोणार नागरिकांपुढे मांडत आहे। लोणार नगरपालिका बरखास्त का झाली याची विविध कारणे आहेत। या विविध कारणापैकी आपल्या शहरामध्ये सुसज्ज रस्ते करणे, त्याकरता टेंडर काढणे, अशा पद्धतीच्या ज्या उपाययोजना केल्या जातात त्यापैकी गेल्या 25 वर्षापूर्वी या शहरामध्ये लाखो रुपयाचे रस्ते करण्याकरता टेंडर काढण्यात आलं। टेंडर वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं। पूर्वी स्थानिक साप्ताहिकांमध्ये टेंडर प्रसिद्ध केलं जायचं आणि अशाच एका साप्ताहिकामध्ये आपल्या शहरातले रोड करण्याचं टेंडर प्रसिद्ध करण्यात आलं। नगरपालिकेचे इथं संबंध जपणारे ठेकेदार यांनी टेंडर भरलं। लाखो रुपयाचं टेंडर कागदोपत्री दाखवण्यात आलं। एकही रस्ता जागेवरती केलेला नव्हता। कामाचं रेकॉर्ड करण्यात आलं, त्यावेळी थर्ड पार्टी इन्स्पेक्शन नव्हतं आणि त्याचाच गैरफायदा घेऊन या शहरातले रस्ते कागदोपत्री दाखवण्यात आले आणि लाखो रुपयाचा भ्रष्टाचार तत्कालीन नगराध्यक्षांनी केला। तो आरोप सिद्ध झाल्यामुळं या लोणार शहरामध्ये याच चौकामध्ये आमरण उपोषण सुरू झालं। गेले 5 ते 6 दिवस हे बेमुदत उपोषण सुरू होतं आणि चौकशी समितीने तत्कालीन नगराध्यक्षांवरती भ्रष्टाचाराचे आरोप हे सिद्ध केले आणि ही लोणार नगरपालिका बरखास्त झाली। हा जो रोलर आहे, रोड रोलर, हा नुसता फिरवण्यात आला आणि म्हणून भ्रष्टाचाराचा मी साक्षीदार 25 वर्षाचा कारभार हा या रोड रोलरच्या माध्यमातून मी आज नागरिकांच्या समोर मांडत आहे। मी गेले आठवडाभर लोणावळा नगरपालिका बरखास्त का झाली याचे मुद्दे मांडत आहे, परंतु ज्यांना अध्यक्ष पदाच्या खुर्चीवरून पाय उतार व्हावं लागलं ते एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही। भाईंतुरा स्विमिंग पूलचा मी मुद्दा मांडला। या स्विमिंग पूलचं काम करण्याकरता 11 वेळा टेंडर काढलं। 30 तारखेपर्यंत या 25 वर्षांमध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यामध्ये लहान भावाचा हात आहे आणि पुढे मोठ्या भावाला तो भ्रष्टाचार करण्याची संधी द्यायची का, हा प्रश्न मी नागरिकांना विचारत आहे। काल या निवडणुकीचे प्रचार प्रमुखांनी जाहीर केलं की भ्रष्टाचार लहान भावाने केलाय, मोठ्या भावाने कुठं केलाय आणि आज हा लोकांचे लाखो रुपये गिळंकृत केले, डुबाडले। नगरपालिकेच्या वतीने डांबर खरेदी करण्याची आपली प्रथा होती,
आणि लाखो रुपयाचे डांबर खरेदी केले आणि ते डांबर संपूर्ण गिळून टाकलं, ते आपल्या स्टोअर मध्ये आलंच नाही. हा देखील ठपका त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. खर तर पत्रकारांना माझी विनंती आहे की 25 वर्षापूर्वी भ्रष्टाचार झाल्यामुळं ज्यांना पाय उतार व्हावं लागलं त्यांच्याकडनं याचे खुलासे घेतले पाहिजे. गेले आठवडाभर प्रचाराचा धुराळा उडत आहे की लाडक्या बहिणींवरती टीका टिप्पणी केली म्हणून मी नाराजी व्यक्त केली. परंतु लाडक्या बहिणींना देखील विनंती आहे की आपणही मर्यादा न सोडता लोणावळकरांची संस्कृती जपली पाहिजे. आज अशी परिस्थिती झालेली आहे की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गाडीत बसतात आणि आमदारांना हात जोडून मतं मागावी लागतात. खरं तर ही इतकी वाईट आपल्या आमदारावरती येऊ नये. आपण तालुक्याचे आमदार आहात, आमच्या शहराचे आमदार आहात, आपण एका परिवाराचे आमदार नाहीत. आपण एका परिवाराचे आमदार असल्यासारखे गल्ली बोळामध्ये फिरू नका. मला खूप वाईट वाटतं, वेदना होतात. एवढे तुम्ही जर हतबल झाले असाल तर मी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर जाईल, पण तुम्ही लहान पोरांच्या पाया पडू नका. निवडणुका येतील जातील आणि जर एवढंच तुम्हाला शहराचा विकास करायचा असेल तर आमदार साहेबांनी आमदारकी सोबत लोणावळ्याचं नगराध्यक्ष पद देखील घोषवावं. आपल्या लोणावळा शहराची परंपरा होती. स्वर्गीय मोहनसेठ अगरवाल असतील, सरोवरराव मिंडे असतील, शिवप्पा गवळे असतील, नरेंद्र दरेकर असतील, चंदुबाई शाह असतील, अरुण काका मोरे असतील, रामकृष्ण गुप्ता असतील, रमेश नय्यर असतील, जयवंतराव काऊर असतील, श्यामराव काळेकर असतील, शंकरराव गायकवाड असतील, ही सगळी मिळून ही लोणावळ्याची कार्ड कमिटी असायची. लोणावळ्यातले उमेदवार हे लोणावळ्यातच निवडले जायचे. लोणावळ्यामध्ये नगर विकास संघटना आणि नगर विकास आघाडी हे दोन राजकीय प्रवाह होते आणि त्या माध्यमातून या निवडणुका लढविल्या जायच्या. परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे की एक लोणावळ्याची आघाडी आणि एक तळेगावची आघाडी, आणि हे परकीय आक्रमण थोपवण्याकरिता मी लोणावळ्याच्या अस्तित्वाकरता, लोणावळ्याच्या अस्मितेकरता ही निवडणूक खरं तर लढवत आहे. इतक्या जिव्हारी लागलेली ही निवडणूक एका परिवाराकरता, तालुक्यातली सर्व शक्ती इथं पणाला लावली जात आहे. जिथं 3,500-4 हजाराचा वार्ड आहे तिथे 10 हजाराची रॅली असते. आणि ही जर प्रथा परंपरा या लोणावळ्यासारख्या शहरामध्ये चालू राहिली तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्यांनी स्वप्न रंगवले नगरसेवक पदाचं ते कधीही पूर्ण होणार नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा की लोणावळ्याचे आमदार साहेबांना फार चिंता असेल तर तळेगावमध्ये तुम्ही 19 नगरसेवक बिनविरोध केले, मग लोणावळ्यामध्ये बिनविरोध नगरसेवक करण्याकरता वाटाघाटी चर्चा का केली नाही याचं देखील तुम्ही मला उत्तर दिलं नाही. जर तुम्ही फारुला नोळात वापरला असता तर अनेकांची निवडणूक सोपी झाली असती आणि सर्वसामान्य कुटुंबाच्या माणसांना मिळाली. दुसरा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो. खरं तर तो अतिशय महत्वाचा आहे. नगराध्यक्ष पदाचं आरक्षण पडलं. तळेगाव, वडगाव आणि लोणावळा. तळेगावला आमदार साहेबांनी आधीच एक उमेदवार जाहीर केला. संतोष दाभाडे नावाचा उमेदवार त्यांनी जाहीर केला. खुल्या प्रयोगातनं संतोष दाभाडे येतात. चमत्कार बघा, आमदार साहेबांच्या हाकेला कुठल्या तरी आयोगाने साथ दिली आणि तळेगावचं आरक्षण हे खुल्या वर्गाकरता पडलं. वडगावचं आरक्षण आमदार साहेबांनी आधीच उमेदवार जाहीर केला. वडगावचं आरक्षण
पहिले करता आलं. लोणावळ्याचं आरक्षण सर्वात बैठकीच्या आधी मला बोलवलं. तुम्ही निवडणुकीची तयारी करा, तुम्ही उभे नाही राहिलात तरी तुम्हाला मी उभं करणार. इथं आरक्षण अनुसूचित जाती करता पडलं. तळेगावला संतोष दाभाडे, वडगावला अबोली ढोरे आणि इथं अनुसूचित जाती. हा योगायोग आहे का चमत्कार आहे का गडबड आहे का घोटाळा आहे? आमदार साहेबांनी तिन्ही उमेदवार ठरवले, त्या तिन्ही उमेदवारांच्या मनासारखं आरक्षण कसं पडलं? सहजासहजी पडतंय का? जर त्या ठिकाणी महिले करता आलं असतं तळेगावला तर आपण समजू शकलो असतो की ही आरक्षण पद्धती खुल्या स्वच्छ मनाने झालेली आहे. परंतु तिथं संतोष दाभाडेसाठी ते आरक्षण सुनिश्चित झालं. वडगावला मयुरी आबोली ढोरेंकरता निश्चित झालं आणि इथं माझ्या नावाने निश्चित झालं होतं. परंतु काही दलालांनी घोटाळा करून या ठिकाणी खुल्या वर्गातल्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी तयारी केलेली होती, त्या तयारीवरती टँकरने पाणी सोडलं. मी तर इच्छुकही नव्हतो, नाही इच्छा व्यक्त केली होती. पण ही तालुक्यातील तिन्ही आरक्षण कशी आली हे मावळच्या जनतेने त्याचा विचार करावा. हा देखील माझा सर्व मित्रांना एक सवाल आहे की त्या पाठीमागचं राजकारण काय आहे. करून सगळी सत्ता केंद्र आपल्या ताब्यात ठेवली पाहिजे आणि आपल्याच माणसाच्या हातात असली पाहिजे, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे. हा रोड रोलरचा टप्पा झालेला आहे. दुसरा टप्पा, या लोणावळा शहरातले सर्व पक्ष संपवले, सर्व नेते संपवले, सर्व संघटना संपवल्या आणि म्हणून हा जो रोड रोल आहे त्याच्या या सर्व लोणावळ्याकरांना चिरडून एक नवीन प्रवास सुरू झालेला आहे. तो लोणावळ्याकरांनी थांबवावा असं नम्र आवाहन करतो. आणि आता रोड रोलर लोणावळ्याकरांच्या छाताडावर फिरून या ठिकाणी आपण पुढच्या प्रवासाला ज्यांनी लोणावळ्याकरांना संपवण्याचा प्रयत्न करतायत, लोणावळ्याकरांच्या छाताडावरून हा रोलर फिरवतात, त्याचा निषेध करण्याकरता या निवडणुकीच्या मैदानामध्ये आम्ही उतरलेलो आहे. आणि बटन धनुष्यबाणासमोर बटन दाबून शिवसेना आणि युतीच्या उमेदवारांना विजयी करावं आणि विनम्र आवाहन करतो.